पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। त्या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्-दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण या ग्रंथातील 20 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 21व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। ख वायव्य अग्नी जलोर विषु देव तिर्यक नरादिषु अभिन्ना सच्चिदानंदः विद्यते रूपनामनी, असा हा 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे। आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, देवता, पशु, मनुष्य इत्यादी सर्वांमध्येच सच्चिदानंद स्वरूप असलेला भगवंत हा अभिन्न आहे आणि नाम आणि रूप हे जे आहेत हे मात्र त्यापेक्षा वेगळे आहेत, असा हा सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ आहे। त्यातील आकाश या महाभूताचा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। आकाश म्हणजे विश्वाची अनंत पोकळी असा आपण अभ्यास केलेला आहे। आकाश म्हणजे काही नाही, पण आकाश म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं काही आहे। आकाश सगळ्यात आहे, पण आकाशात काही नाही आणि आकाशात सर्व काही आहे। तर अशा रीतीने आकाश हे अभ्यास करण्यासाठी फारच उत्कृष्ट असं महाभूत आहे की ज्या महाभूताचा आपण एकदमच संबंध भगवंताशी जोडू शकतो। म्हणजे ज्याप्रमाणे आकाश आहे त्याप्रमाणे भगवंत आहे, असं अभ्यास करताना आपल्याला सोप्या रीतीने समजू शकतं। म्हणजे आकाश आणि भगवंत या दोघांची तुलना आपल्याला करता येऊ शकते। म्हणून ज्याला आकाश कळतं त्याला भगवंत कळायला अवघड नाही, भगवंत कळणं सोपं आहे। परंतु आकाश मात्र कळणं हे गरजेचं आहे। आकाशाविषयी ओढ असणं गरजेचं आहे। आकाशाबद्दल कोणाला एवढा कळवळा तसा जाणवत नाही। आकाश सगळ्या बाजूने अभ्यास करण्यासारखा आहे। आकाशाचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्यामध्ये ती धीर गंभीरता आणि शांतता, स्थिरता प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या आकाशाचा उपयोग होऊ शकतो। ती स्थिरता आपल्यामध्ये येऊ शकते। आकाश नंतर दुसरं जे महाभूत आहे ते म्हणजे वायू। क्रमाने आपण एका एका शब्दाचा विचार करणार आहोत। एकंदर श्लोकाचा आपण अभ्यास पुन्हा एकदा नंतर पाहणारच आहोत, पण आधी आपण या एक एक महाभूताचा थोडा थोडा अभ्यास करणार आहोत। वायू हे जे महाभूत आहे हे आकाशानंतर निर्माण झालेलं महाभूत आहे। या वायूची उत्पत्ती जी आहे ती उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आकाशामधून होते। आकाश हे त्या वायूचं उत्पत्ती स्थान आहे। परंतु जेव्हा वायू हा उत्पन्न होतो तेव्हा त्या वायूमध्ये आकाशासह आकाशाचा जो शब्द गुण आहे तो येत असतो। अधिक त्या वायूचा स्वतःचाही स्पर्श हा गुण आहे। एकूण वायूमध्ये आकाश, स्पर्श आणि शब्द आणि स्वतः वायू असा एकूण विभाग आहे। एकूण त्या वायूमध्ये एवढे घटक आहेत। वायूशिवाय आपल्याला जगता येणार नाही। वायू नसेल तर आपण जगू शकत नाही। म्हणजे निर्वात ठिकाणी आपण जगू शकत नाही, निर्वात ठिकाणी आपल्याला जगता येणार नाही। म्हणजे आपल्याला जगण्यासाठी वायूची गरज आहे। आकाशामध्ये जरी सर्व प्रपंच असला तरी सुद्धा या आकाशामध्ये आपल्याला जगता येणं शक्य नाही। म्हणजे आकाश म्हटलं की आपल्याला तिथे जगता येणं शक्य नाही असं ठिकाण आहे। आकाशापासून निर्माण झालेल्या वायूच्या द्वारे आपल्याला जगता येतं। आपण जे आहोत म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे शरीर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला वायू पाहिजे। वायूशिवाय आपण कधीही जगू शकणार नाही।
आपण म्हणजे आत्मा नाही, आपण म्हणजे हे शरीर जे आहे, या शरीराला धरून आपण जे जगतो आहोत ते आपण या वायूशिवाय कधीही जिवंत राहू शकत नाही. या वायूचा नक्की कुठला भाग आपल्याला जगण्यासाठी उपयोगाचा आहे, तर त्यातला प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. या प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे प्राणवायू हा आपल्या जगण्याला प्रमुख कारण आहे. प्राणवायू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो तेव्हा त्या प्राणवायूचे विभाग पडतात. हा प्राणवायू वेगवेगळ्या ठिकाणी शरीरात पोचतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या वायूला वेगवेगळी नावं दिली जातात. व्यान, समान, उदान, प्राण, अपान अशी ही नावं त्या एकाच वायूला प्राप्त होतात. अधिक 5 उपप्राण सुद्धा आपल्याला माहित आहेत. तर हे 5 उपप्राण सुद्धा या वायूचेच विभाग आहेत. मात्र खरं तर एकच वायू आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो, त्याचंच विभाग होत असतात. म्हणजे त्याला त्या स्थानामुळे वेगवेगळी नावं येतात, त्या त्या कार्यामुळे त्याला ती नावं येतात. म्हणजे जर बेंबीच्या ठिकाणी तो वायू असेल तर त्याला समान असं नाव येतं, सर्व अंगात असेल तर त्याला व्यान असं नाव येतं. अशा प्रकारे बाकीच्या प्रत्येक वायूचं आपापला जो कार्यभाग आहे त्यानुसार त्याला तसं तसं नाव देण्यात आलेलं आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर हा वायू समष्टी पातळीवर जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा तो फक्त प्राणवायू आहे, म्हणजे फक्त त्याच्यात ऑक्सिजनच आहे असं नाही, तर या वायूमध्ये अनेक वायू आहेत. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्यामध्ये आढळतात. म्हणजे वायूचेच विभाग आहेत. पण या वायूंना आपण असं काही वेगळं करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आता हा जो वारा आहे, हा जो वायू आहे, याला आपल्याला असं काही वेगळं करता येणार नाही. त्याला काहीतरी उपकरण लागतं की ज्या उपकरणाच्या द्वारे आपल्याला त्याला वेगवेगळं करता येतं. म्हणजे हा एवढा ऑक्सिजन, हा हायड्रोजन, हा नायट्रोजन. तर हे जे त्याचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला असे वेगळे करता येत नाही. म्हणजे हाताने वायू घेतला आणि त्याला आता वेगवेगळं करतो असं म्हटलं तर काही जमणार नाही. म्हणजे आता इथे सगळीकडे जो वायू दिसतोय हा वायू कसला आहे, फक्त ऑक्सिजन नाही, तो काय सगळ्यांचं मिश्रण आहे. आणि ह्या सगळ्यांना मिळून वायू म्हणतो आपण. आणि जो प्रामुख्याने आपल्याला प्राण धारणा करण्यासाठी किंवा आपल्याला जगवण्यासाठी कारणीभूत होतो तो आपण प्राणवायू म्हणतो. बाकीचे जे वायू आहेत ते प्राण धारणेला मदत करत नाहीत. याचा अर्थ जेव्हा आपण श्वासोश्वास करतो तेव्हा फक्त ऑक्सिजन आतमध्ये घेतो असं म्हणता येत नाही. जे काही वायू आहेत ते सगळेच आत जातात. पण त्यातला मग कुठला वायू आपल्याला प्रामुख्याने उपयोगाला येतो, तर प्राणवायू जास्तीत जास्त उपयोगाला येतो. आपण जसजसं उंच उंच आपण एखाद्या डोंगरावर गेलो तर तिथे प्राणवायूची कमतरता भासते. म्हणजे प्राणवायू म्हणजे त्यातला त्या वायूमधला ऑक्सिजन कमी होत जातो. आणि मग ऑक्सिजन कमी झाला की आपल्याला तिथे जगता येत नाही, तिथे अवघड जातं. एखाद्या बंद खोलीत, एखाद्या विवरामध्ये जर आपण गेलो तर तिथे प्राणवायू जर कमी असेल तर तिथे आपल्याला गुदमरल्यासारखं होतं, तिथे आपण जगू शकत नाही. तिथे वायू नाही असं म्हणता येत नाही, पण जो आपल्याला पोषक आहे तो वायू तिथे नसतो, म्हणून आपल्याला जगता येत नाही. पाण्यात जरी आपण गेलो तरी तिथे सुद्धा हा प्राणवायू आपल्याला सहजपणे घेता येत नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी हा वायू जरी असला तरी सुद्धा आपल्याला उपयोगाचा, आपल्याला जगवायला कारण असलेला वायू तिथे किती प्रमाणात आहे त्याप्रमाणे आपलं जगणं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे आपण जिवंत राहणार की नाही हे ठरणार आहे. वायू हा आकाशातून तयार होतो. कुठून येतो? वायू हा आकाशातून तयार होतो. म्हणजे याची उत्पत्ती झालीच कशी असं जर आपण विचार करू लागलो तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तो आकाशापासून तयार झालेला आहे. आता 2 प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे आपण ते मानणं आणि आपण ते मान्य करून राहणं की हो आकाशापासूनच वायू तयार होतो, हा एक भाग. किंवा काय काय लोक म्हणतात नाही आम्ही असं काय ऐकणार नाही, आम्हाला तो प्रयोग करून दाखवा, काहीतरी त्याच्यावर प्रयोग करून दाखवला तर आम्ही मानू. तर मग काही लोक त्याच्यावर विविध प्रकारचे प्रयोग करून सिद्ध करून पाहतील की आकाशापासून वायू झाला का नाही झाला. तर विज्ञानाने जर सांगितलं तर लोकांची जास्त श्रद्धा बसते. म्हणजे आजकालची परिस्थिती कशी आहे की विज्ञानाने जर सांगितलं की लोकांची जास्त श्रद्धा बसते की हा ठीक आहे खरं असेल. पण विज्ञान सुद्धा एक शास्त्रच आहे आणि वेद किंवा बाकीचे जे काही अध्यात्मशास्त्र असतील किंवा धर्मशास्त्र ही सुद्धा एक शास्त्रच आहे. प्रत्येक शास्त्राची आपली एक गती आहे, प्रत्येक शास्त्राची एक आपली ऐपत आहे.
आणि त्या ऐपतीप्रमाणे ते शास्त्र त्या विषयाला प्रतिपादन करतात. तसं या 5 महाभूतांची उत्पत्ती कशी झाली असं मांडण्यासाठी जेवढे काही शास्त्र प्रवृत्त झाले असतील, हे सगळेजण आपापल्या पद्धतीने त्यांची उत्पत्ती मांडतात. अध्यात्मशास्त्रामध्ये यांची जी उत्पत्ती आहे ती क्रमाने आकाशापासूनच मांडलेली आहे. आणि आकाशाच्या उत्पत्तीनंतर वायू हा मान्य करण्यात आलेला आहे. त्याला शास्त्र हेच प्रमाण आहे. जसं विज्ञान शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचं पुस्तक हेच प्रमाण असतं आणि मास्तरने शिकवलं की ते प्रमाण असतं. मग त्याच्यात पुढे किती सखोल प्रयोग करायचा की नाही करायचा हा नंतरचा भाग असतो. पण पहिल्यांदा मात्र पुस्तकच प्रमाण असतं किंवा त्या मास्तरने सांगितलेलं शिकवलेलंच प्रमाण असतं. तसंच आपल्याला या विषयामध्ये किती सखोल अभ्यास करायचा हा आपला नंतरचा विषय. आधी आपल्याला हे पुस्तक म्हणजे ग्रंथ जे सांगतात तेच मान्य करावं लागतं की आकाशापासून वायू उत्पन्न झालेला आहे आणि आकाशाचे गुण घेऊन तो उत्पन्न झालेला आहे. म्हणजे वायूमध्ये त्या आकाशाचे सगळे गुण उतरलेले आहेत. सगळे म्हणजे प्रमुख त्यामध्ये काय आहे, आकाशामध्ये फक्त शब्द. मग शब्द अधिक आकाश हे दोन्ही वायूमध्ये आले. वायू जेव्हा निर्माण झाला तेव्हा आकाशाचं आणि वायूचं स्वरूप आपण जर तपासू लागलो तो आकाशापेक्षा वायू थोडा जड आहे. म्हणजे आकाश जेवढं व्यापक आहे तेवढा वायू व्यापक नाही आहे. आकाशाची व्याप्ती जेवढी आहे त्याच्यापेक्षा कमी व्याप्ती वायूची आहे. म्हणजे त्या आकाशाला काय केलेलं आहे, जास्त घन केलेलं आहे, त्याला जास्त संकुचित केलेलं आहे. आकाशाला संकुचित करून वायू तयार केलेला आहे. तर आकाशाला संकुचित केल्यानंतर म्हणजे आकाशाला एकत्रित केल्यानंतर त्याचा जो गोळा तयार झालाय तो वायू आहे. आणि हा जो वायू आहे या वायूमध्ये आकाश तर आहेच आहे, पण त्या वायूमध्ये अधिक शब्द आहे आणि त्या वायूमध्ये अधिक स्पर्श आहे. आता या ठिकाणी आपण जे पाहतो इथे काय आहे, इथे वायू आहे. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथे सर्वत्र वायू आहे, पण या वायूमध्ये कोण आहे, आकाश पण आहे. या वायूमध्ये आकाश पण आहे. मग हे जे आकाश आहे, आता इथे जो वायू आहे त्या वायूमध्ये जे आकाश आहे ते आकाश त्या मूळ आकाशापेक्षा वेगळं आहे. म्हणजे या वायूची या आकाशाला उपाधी आहे. काय, या वायूची त्या आकाशाला उपाधी आहे. म्हणजे हा वायू, या वायूमध्ये जे आकाश आहे हे आकाश उपाधिवान आहे, उपाधी युक्त आहे, जे उपाधी रहित नाही आहे. परंतु ते लक्षात येत नाही. म्हणजे हे आकाश त्या आकाशासारखं नाही. म्हणजे हे कसं आहे, जसं एखादा घट आहे, त्या घटाच्या आकारामुळे त्या घटामध्ये आकाश घटाकाश होऊन जातं. आता ते महदाकाश राहत नाही, घटाकाश होतं. अधिक त्या घटात पाणी भरल्यानंतर त्याच्यात जे आकाश प्रतिबिंबित होतं ते सुद्धा जलाकाश होऊन जातं. तर हे जे आकाश आहेत हे सगळे उपाधिवान आहेत. म्हणजे त्याला उपाधी आहे. घटाकाशाला घटाची उपाधी आहे, जलाकाशाला जलाची उपाधी आहे. म्हणजे त्या जलामध्ये ते प्रतिबिंबित झालेलं आहे. त्या घटामध्ये जल नसताना त्या घटामध्ये घटाकाश हे प्रतिबिंबित झालेलं आहे. प्रतिबिंबित होणे म्हणजे दोन होणे. आरशामध्ये जसं प्रतिबिंब दिसतं त्यालाच फक्त प्रतिबिंब म्हणायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. तर दोन भाग झाले की त्याला प्रतिबिंब म्हणतात. महद आकाश आणि घटामुळे निर्माण झालेला आकाश असे दोन झाले. म्हणून घटामध्ये असलेलं जे आकाश आहे ते महद आकाशाचं प्रतिबिंब आहे. आता जल टाकल्यानंतर म्हणजे घटाच्या भिंतींमध्ये म्हणजे मडक्याचा जो आकार आहे त्या मडक्याच्या त्या भिंतींमध्ये ते आकाश प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य आहे आणि त्याला घटाकाश अशी नाव किंवा संज्ञा देण्याचे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. अधिक ते आणि हे भिन्न आहे असं द्वैत दाखवण्याचं सामर्थ्य आहे. ते मोठं आणि हे छोटं असं वेगळं दाखवण्याचं सामर्थ्य आहे. जिथपर्यंत त्या घटाच्या भिंती आहेत तिथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत तो घट फुटत नाही तिथपर्यंत हे दोन वेगळेच आहेत असं दाखवण्याचं सामर्थ्य आहे. हे छोटं ते मोठं. अधिक त्यात जल सामावून घेण्याची क्षमता तयार झालेली आहे. नाहीतर ह्या आकाशामध्ये जल सामावणार नाही, या आकाशात जल ठेवता येणार नाही. त्या घटाकाशातच जल ठेवता येतं, घटाकाशात जल भरता येतं.
पण महदाकाशात जल भरता येत नाही. तर घटामध्ये म्हणजे घटाकाशामध्ये जल सामावून घेण्याची पण क्षमता आहे. आणि त्यामध्ये जल पडलं की त्या जलामध्ये सुद्धा पुन्हा ते आकाश प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य आहे. मग ते पुढे जलाचा विषय आहे. पण इथे जे घटाकाश आहे हे जसं आहे त्याचप्रमाणे हा जो वायू सर्वत्र संचार करतोय, सर्वत्र जगभर सर्वत्र या पृथ्वीच्या आजूबाजूला सगळीकडे हा जो वायू संचार करतोय, या वायूमध्ये ते आकाश प्रतिबिंबित करून घेण्याची क्षमता आहे. म्हणजे त्या आकाशापासून वायू तयार झाला असा जरी आपला अभ्यास असला तरी सुद्धा आता दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर हा जो वायू आहे त्या वायूमध्ये ते आकाश प्रतिबिंबित करून घेण्याची क्षमता आहे. दुसरा भाग काय, त्याच्यापासून तयार झालं ठीक आहे, पण तयार झाल्यानंतर त्याची काय शक्ती आहे, त्या वायूची काय शक्ती आहे? वायूची सगळ्यात पहिली शक्ती आहे आकाशाला सामावून घेऊ शकतो, आकाशाला उपाधी लावू शकतो. आकाशाला उपाधी लावू शकतो म्हणजे आकाशाला स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेऊ शकतो. म्हणून हा जो वायू आहे हा वायू काही साधारण वायू नाही. साधारण म्हणजे याच्यामध्ये आकाशाला सामावून घेण्याची शक्ती आहे. म्हणून हा वायू जरी एखाद्याने अभ्यासला तरी आकाश कळेल. म्हणजे घटाचा अभ्यास जरी केला तरी घटाकाश कळतं आणि घटाकाश जरी धड कळलं तरी महदाकाश कळतं. म्हणजे महदाकाश कळून घेण्यासाठी जसं घटाकाश कळलं पाहिजे, घटाकाश कळण्यासाठी घट कळला पाहिजे, हे जसं क्रमाने आपण जर कळून घेतलं तर ते महदाकाश कळू शकतं. साक्षात नाही तरी असं परंपरेने ते कळू शकतं, म्हणजे क्रमाने. त्याचप्रमाणे हा वायू जो आहे हा वायू जरी लक्षात आला तरी सुद्धा आपल्याला ते आकाश कळू शकतं. हा वायू सर्वत्र जो संचार करतो त्या वायूमध्ये ते आकाश प्रतिबिंबित झालं. आणि आकाश प्रतिबिंबित झालेलं दिसत नसतं. जसं घटामध्ये आकाश दिसतं काय, दिसत नाही, पण असतं ते. मग त्याच्यामध्ये काहीतरी सामावून घेण्याची शक्ती असते. तसं या वायूमध्ये सुद्धा काहीतरी सामावून घेण्याची शक्ती आहे. मग वायूमध्ये काय सामावेल हे सांगता येत नाही. वायूमध्ये काय सामावू शकतं, जसं घटामध्ये म्हणजे घटाकाशामध्ये जल सामावू शकतं, पृथ्वी सामावू शकते, तसं या वायूमध्ये काय सामावेल हे काही सांगता येत नाही. पण वायू मात्र हा आकाशाला प्रतिबिंबित करतो एवढं नक्की. म्हणून प्रत्येक वायूच्या अंशामध्ये, वायूचा जेवढा काही अंश आहे या वायूच्या प्रत्येक अंशामध्ये आकाश आहे, आकाश प्रतिबिंबित झालेलं आहे. मग कुठलाही वायू असो त्या वायूत काय आहे, आकाश आहे. आणि आकाश आलं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, शब्द आहे. म्हणून त्या वायूमधला शब्द जो आहे हा शब्द आपल्याला प्रगट होईल का नाही होईल हे सांगता येत नाही. पण वायूमध्ये सर्वत्र तो शब्द आहे. शब्द कुठे आहे, त्या वायूमध्ये तो शब्द आहे. पण तो शब्द प्रकट झालेला आहे का नाही झालेला हे काय सांगता येत. वायूमध्ये शब्द आहे पण तो प्रगट आहे की नाही सांगता येत नाही. वायूमध्ये स्पर्श पण आहे, पण वायूमधला स्पर्श लक्षातच येईल का नाही हे सांगता येत नाही. कोणाचा शब्द लक्षात येईल, कुठल्या वायूचा शब्द लक्षात येईल, कुठल्या वायूचा स्पर्श लक्षात येईल हे सांगता येत नाही. पण ह्या वायूमध्ये मात्र हे दोन्ही गुण आलेलेच आहेत. आकाशासह वायूमध्ये आकाशाचा गुण आणि वायूचा स्वतःचा गुण असे एकूण हा जो वायू आहे तो जड झालाय. आकाशापेक्षा तो जड आहे. आकाश जे आहे ते व्यापक आहे. आकाश हे भगवंताला सगळ्याच जवळचं आहे असं जेव्हा आपण म्हणालो तेव्हा खाली वायू जेव्हा तो तयार झाला तेव्हा दिसायला कळायला तो देव अजून अवघड झाला. म्हणजे देव जो आहे किंवा भगवंत जो आहे हा वायूपर्यंत आल्यानंतर अवघड झाला कळायला. म्हणजे वायूतून भगवंत कळणं अवघड आहे, कारण जडत्व वाढलंय. जितकं जडत्व वाढतं तेवढं भगवंत कळणं अवघड आहे. तर हा जो वायू आहे हा वायू शरीरात आल्यानंतर आपल्या शरीरात येतो, म्हणजे सर्वत्र तो असतो. या शरीरात आल्यानंतर ह्या शरीरामध्ये तो जिथे जिथे जातो तिथे ज्याच्याशी संबंध त्याचा होतो तशा प्रकारचा तो होऊन जातो. वायू जिथे जाईल तिथे तो त्या त्या प्रकारचा होईल. म्हणजे आकाश जसं निर्लेप आहे, आकाशाला कशाचा लेप लागत नाही, पण वायूचं तसं होत नाही. वायू जिथे जातो तिथे तो त्या त्या ठिकाणचा लेप स्वतःवर घेतो, कारण स्पर्श हा त्याचा संबंधित आहे. त्याला स्पर्श होतो कारण स्पर्श हा त्याचाच गुण आहे, पण तो कशालाही स्पर्श करतो आणि ज्याला स्पर्श करेल त्याचे गुण घेतो.
म्हणजे वायूने जर सुगंधित एखाद्या फुलाला स्पर्श केला, त्याचे पराग जे असतात त्याला स्पर्श केला, तर तो वायू सुगंधित होऊन जातो. तोच वायू एखाद्या दुर्गंधयुक्त पदार्थाला स्पर्श करेल तर दुर्गंधयुक्त होऊन जातो. आपल्याला जो वास येतो तो वायूमुळे येतो. तो जो वायू आहे तो वायू कशाला स्पर्श करतोय, त्याला स्पर्श करणे हा त्याचा गुणधर्म आहे. शब्द हा जसा आकाशाचा गुणधर्म आहे तसा स्पर्श हा त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे तो ज्याला स्पर्श करेल तशा प्रकारचा होईल. मग त्याने कशाला स्पर्श करावा हे काही सांगता येत नाही. तो वायू हा कशालाही स्पर्श करू शकतो. वायू हा जसा खाली येऊन तो कशालाही स्पर्श करतो तसा वर जाऊन तो आकाशाशी एकरूप पण होऊ शकतो. वायू खाली पण येतो, वर पण जाऊ, कारण त्याला दोन्ही दिशा आहेत, मोकळ्या आहेत. वर गेला तर स्पर्श गुण निघून जातो, कारण त्याचा आकाश हा मूळ स्थान असल्यामुळे तो आकाशाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून आपण जे म्हणतो की या पृथ्वीच्या वर वायू आहे आणि वायूच्या वर पुढे गेल्यानंतर काहीच नाहीये, म्हणजे तो वायू जर आपण जसं वर वर जातोय तसं वायू खरं पाहिलं तर त्या आकाशाकडे जातोय, आणि जसं तो आकाशाकडे जातो तसा आकाशरूपच होऊन जातो. म्हणून पृथ्वीपासून एका ठराविक अंतरानंतर वायू नाही, मग काय आकाश. निर्वात पोकळी आहे. काय पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर निर्वात पोकळी आहे, म्हणजे काय तर तो वायू त्या आकाशाशी तिथे एकरूप झालाय, आणि तो अशा प्रकारे एकरूप झालाय की त्याचं स्वरूपच राहिलं नाही. कोणाचं? वायूचं स्वरूप राहिलं नाही. मग काय राहिलंय तिथे? आकाश आहे. आकाश आहे तिथे, आणि तिथून खाली परत यायला लागला की पुन्हा वायू आहे. मग जसं खाली येऊ तसं तसं वायूची घनता जास्त आहे. म्हणून तुम्ही जितके वर 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 जाता तितके तुम्हाला श्वासोश्वास घ्यायला त्रास होणार आहे, आणि जितकं तुम्ही खाली खाली याल तितकं श्वासोश्वास घ्यायला बरं वाटणार. वर वर गेलं तर काय होणार? वायू कमी होत जाणार, आणि त्याच्यामुळे आपल्याला श्वासोश्वासाला त्रास होणार. आणि खाली खाली आलं की पुन्हा वायू आपल्याला सहज प्राप्त होणार. तर असा हा वायू आहे. वायू जिथे जातो तिथे त्याचा गुणधर्म घेण्याचा प्रयत्न करतो. सुगंधित, दुर्गंधित, कुठला कसल्याही प्रकारचा असतो, आणि वर गेला तर आकाशरूप होतो. मग आता आपल्या शरीरामध्ये वायू येत आहे. आता हे झालं साधारणपणे वायूची परिस्थिती अशी आहे. आता हा जो वायू आहे हा आपल्या शरीरामध्ये आपण घेतो. आपल्याला खरा दुसरा उद्योगच नाहीये. सगळ्यात जास्त उद्योग आपला कसला आहे? सगळ्यात एक नंबरचा उद्योग आपला वायू. बाकी सगळं बंद करतो आपण, पण हे काम आपण अव्याहतपणे चालू ठेवतो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. म्हणजे वायू ज्या दिवशी घेणं बंद केलं लोक म्हणतात मेला. म्हणजे सगळ्यात जास्त आपला संबंध कोणाशी आहे? वायूशी. सगळ्यात जास्त संबंध आहे आपला वायूशी. आणि इतकं सहज येते, इतक्या सहजपणे आपण हा वायू घेतोय की तो बंद पडला की विषय संपला. लोक माणूस मेला की फक्त कुठे बोट लावतात? ते फक्त वायू घेतो का नाही. वायू घेणे न घेण्यावर आपला जन्म मृत्यू ठरलाय. जन्म आणि मृत्यूमध्ये काय? फक्त वायू घेणे आणि न घेणे. जो वायू घेत नाही तो मेला, आणि जो वायू घेतो तो जागला. म्हणजे वायू किती महत्वाचा आहे. वायू घ्यायचा का नाही घ्यायचा हे जे आहे हे आपल्या हातात आहे. वायू घ्यायचा का नाही घ्यायचा हे आपल्या हातात. म्हणजे आपण आपला वायू घेणं बंद केलं तरी चालू शकतो, आणि वायू घेणं चालू ठेवलं तरी चालू शकतो. पण आपल्याला वायू घेतल्याशिवाय जमणारच नाही, म्हणजे आपण जिवंत राहू शकणार नाही हे आपल्याला माहित आहे. बरोबर नाही. आता हा वायू अजून कोण त्याच्यावर काही कंट्रोल करतो का? हा एक निराळा विषय आहे. पण आता सध्या आपण त्या वायूचा विचार करू की हा वायू जेव्हा आपण घेतो, जेव्हा वायू घेतो तेव्हा घेतलेला वायू कसा घेतो आणि कुठला घेतो? कुठला वायू घेतला पाहिजे? साधारणपणे एकदम साधारण माणसाची अपेक्षा काय असते? वायू कुठला घेतला पाहिजे? कुठला वायू घेतला पाहिजे? साधारण माणूस, एकदम साधारण माणूस आहे, त्याला कुठला वारा चांगला वाटतो? एकदम दुर्गंधीयुक्त नाही, मग एकदम धूळ असा. मग कुठला वायू आवडतो सगळ्यांना कुठला वायू आवडतो? धूर प्रदूषणवाला असा आवडतो काय? नाही, कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना कुठला वायू आवडतो? एकदम स्वच्छ, शीतल, आल्हाददायक असे बरेच काहीतरी शब्द वापरतात. असा वायू असेल तर आवडतो. म्हणजे काय नक्की काय असतं? म्हणजे असा वायू पाहिजे की ज्याला कशाचा स्पर्श नाहीये. ज्या वायूला कसला स्पर्श नाही असा वायू आवडतो. आणि जर असलाच तर सुगंधित असलं तर चांगलं आहे. असलं तर कसं पाहिजे? तुम्हाला म्हटलं तुम्हाला खूप सुगंधित वायू देतो, भरपूर सुगंधित वायू देतो. किती वेळ घेऊ शकाल तुम्ही? एका ठराविक वेळेनंतर म्हणाल नको. म्हणजे दुर्गंधीच्या अपेक्षेने आपण सुगंधित वायू घेतो, पण खरं तर दुर्गंधी आणि सुगंधित अशा दोन्ही प्रकारचे वायू नको आहे आपल्याला. वायू असा पाहिजे की ज्याने शक्यतो कशालाही स्पर्श केलेला, असा निर्भेळ असा वायू आपल्याला पाहिजे. असा वायू आपल्याला हवा असतो. असा वायू की ज्या वायूने कशाला स्पर्श केलेला नाही.
म्हणजे तो वायू आहे पण स्पर्श केलेला नाही. म्हणजे स्वच्छ शीतल झाडांपासून आपल्याला जो वायू मिळतो, झाड जे ऑक्सिजन आपल्याला जोडतं नाही का, तो वायू त्याच्यामध्ये शक्यतो कशाला स्पर्श झालेला नसतो, म्हणून तो तिथं बरं वाटतं, छान वाटतं. एखाद्या विशिष्ट उंचीवर, एखाद्या उंच टेकडावर, एखाद्या विशिष्ट उंचीवर तसा वायू भेटतो. एकदम खाली आलं तरी गडबड होते, एकदम फारच वर गेलं तरी गडबड होते, पण एका विशिष्ट उंचीवर मात्र काय बरं वाटतं. म्हणजे तुम्ही मुंबईला जा, तुम्हाला तिथे जो वायू मिळेल तो, आणि इथे घाटावर या इथे जो वायू मिळतो तो, त्यात फरक आहे. आणि हेच तुम्ही तिकडे नागपूरला जा, मग तुम्हाला वायूत फरक जाणवेल. तिथली हवा जी आहे, तिथला जो वायू आहे तो, आणि इथे पुण्यात जो वायू आहे तो, आणि मुंबईमध्ये जो वायू आहे, त्या तिन्हीमध्ये फरक आहे. नागपूरची जी हवा आहे ती एकदम कोरडी आहे आणि एकदम त्याच्यामध्ये उष्णता आहे, म्हणजे त्याला वेगळा स्पर्श आहे. पुण्यामध्ये जी हवा आहे ती वेगळी आहे आणि मुंबईला जी हवा आहे ती वेगळी आहे. आणि हे साधारणपणे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे वायू एकच आहे, पृथ्वी आहे ना, सर्वत्र वायू एकच आहे, पण तिन्हीमध्ये फरक आहे. कारण त्या तिन्ही ठिकाणी त्या वायूने वेगळ्या गोष्टीला स्पर्श केलाय. मग माणसं जास्तीत जास्त कुठे जातील? अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात की ज्या ठिकाणी हवा शुद्ध आहे, म्हणजे त्या वायूने कशाला स्पर्श केला नाही. मग कुठेतरी कोकणात किंवा पुण्यात आता काही राहिलं नाही. पुण्यात पूर्वी होतं, जरा छान होतं, आता पुण्यात काही नाही, हे की नाही. किंवा लोणावळा किंवा एखादं हिल स्टेशन कुठेतरी असेल, उटी, किंवा मग अजून काहीतरी चांगले चांगले ठिकाणं असतील की ज्या ठिकाणी ती हवा कशी असते, एकदम शुद्ध असते. अशा ठिकाणी त्याला आवडतं. झाडं असतील, खूप झाडं त्या ठिकाणी, म्हणजे झाडांसारखे काही जीव असे आहेत की जे आपल्याला स्वच्छ हवा देतात. झाडासारखे सगळेच जीव, सगळेच पदार्थ भूतलावरचे असे थोडेच आहेत की त्या वायूला आपल्याला त्रासदायकच करतात, असे नाही. काही असे पण आहेत की जे त्या वायूला काय करतात, शुद्ध करतात, झाडांसारखे. म्हणून झाडं आपल्याला उपयोगाला येतात. तर हा वायू जेव्हा आपण घेतो शरीरात, तो आपल्याला असा अपेक्षित आहे की तो स्वच्छ आणि शुद्ध असावा. का? म्हणजे काय गरज काय? काय होईल बरं नाही घेतलं शुद्ध हवा तर काय होईल? रोग होईल. रोग होईल, रोग नाही का. शुद्ध हवा नाही घेतली तर काय होईल? रोग होईल. आपण रोग म्हणजे मरण नाही का, रोग होईल, म्हणजे शरीर धड टिकणार नाही. आता हा एकदम साधारण विचार झाला की शुद्ध हवा घेतली की काय होईल? रोग होईल, म्हणजे चुकीचं काहीतरी होईल, आपण जगू शकणार नाही, मरण येईल. मरणाकडे जायचं असेल तर शुद्ध हवा घ्यायची नाही. अशुद्ध हवेने मरण आणि शुद्ध हवेने जीवन म्हणजे जगणं. मग ही फक्त स्थूल देहाशी संबंधित विषय झाला. त्याचा अजून सूक्ष्म भाग घेतला तर जितकी शुद्ध हवा घेऊ तितकं सूक्ष्म शरीर चांगलं होईल. म्हणजे जितकी शुद्ध हवा तितकं सूक्ष्म शरीर चांगलं, तितकं सूक्ष्म शरीर चांगलं, म्हणजे बुद्धी तितकी तीक्ष्ण. आता तुम्ही म्हणाल मग आता आम्हाला तर शक्यच नाही, मग कसं काय आता करणार आम्ही? पाणी जरी कॉर्पोरेशनचं किंवा विहिरीचं किंवा नदीचं एकच असलं तरी लोक काय करतात, वेगवेगळी लोक त्याला वेगळ्या प्रकारे फिल्टर लावून वेगवेगळ्या पातळीला शुद्ध करतात. आणि सगळ्या फिल्टरचं जे पाणी येतं ते वेगवेगळं असतं. तुम्ही कुठल्या टाईपचा फिल्टर वापरलाय, साधं ते नळकंड्यावाला वापरला तर जेवढं फिल्टर होईल, आणि आरो लावला तर जे फिल्टर होईल त्यात फरक असेल. दोन्ही समान येईल का? नाही. पाणी तेच आहे, पण त्याला फिल्टरमध्ये वापरलेले जे आहेत ते त्याला किती शुद्ध करता हे ठरू शकतं. म्हणजे शुद्धता, त्याला फिल्टर असू शकतो मध्ये, है ना, म्हणजे काहीतरी असू शकतं यंत्र की जेणेकरून त्याला येताना कसं येऊ दे पण आतमध्ये शुद्धच जाईल. तसं आपल्याकडे काहीतरी असं पाहिजे की हवा तीच आहे पण आतमध्ये आपण जी हवा घेतो ती मात्र शुद्ध आहे. म्हणजे आपली बुद्धी बरोबर काय होऊ शकते, बुद्धीला पोषक तीक्ष्णता मिळू शकते, पोषक होऊ शकते, आणि बुद्धी तीक्ष्ण तेजोमय होऊ शकते. तसं काहीतरी पाहिजे नाही का. काय असेल जाऊ देत, पण आता मुळात प्रश्न आपला असा आहे की हवा जी आपण जेव्हा घेतो ती हवा आतमध्ये गेल्यानंतर ज्याला ज्याला स्पर्श करेल तशी होते. आता आतमध्ये काय काय आहे, स्थूल आणि सूक्ष्म काय काय आहे, त्या सगळ्याला स्पर्श करणार होते. हवा घेतल्यानंतर तुमच्या आतमध्ये जे जे आहे त्याला स्पर्श करणार. आतडे खराब झालेले असेल तर खराब आतड्यांना स्पर्श करून हवा कशी होणार आहे, खराबच होणार आहे. म्हणून आतडे धड पाहिजेत, आतडे धड पाहिजे, हृदय धड पाहिजे, ओटीपोट धड पाहिजे, जठर धड पाहिजे. हे सगळ्यामध्ये गडबड असेल की तेवढी हवा अशुद्ध होणार, तेवढे अशुद्ध झाले की तेवढं आतमधलं सगळंच अशुद्ध होणार आणि तेवढे रोग वाढतात आपोआप. म्हणजे आतलं सगळं जर धड असेल तर हवा जरी त्याने कमी प्रमाणात जरी ऑक्सिजन घेतला तरी त्याचं धड चालतं. नाहीतर व्हेंटिलेटर लावला तरी मरतो. एकदम शुद्ध हवा व्हेंटिलेटरची असं धरू आपण, आणि ती जरी त्याला लावली तरी आतलं सगळं डॅमेज झालं त्याचं. आता ती व्हेंटिलेटर इथून फक्त डॉक्टर त्याला तेव्हा हवा देतात, पण आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या ज्याला ज्याला ती स्पर्श करतात ते सगळे डॅमेज झालेले आहेत. काय उपयोग होत त्याचा? काय नाही, काही दिवस टिकतात होतं, त्याच्या पलीकडे काय होत नाही.
म्हणून आपण जेव्हा केव्हा हवा आतमध्ये घेतो तेव्हा आतमध्ये काय आहे, आतलं किती कणखर आहे, दणकट आहे, व्यवस्थित आहे, नीटनेटकं आहे, त्याच्यावर सगळा खेळ आहे. लहान मुलाचं, तरुण माणसाचं आतमध्ये सगळं व्यवस्थित असतं. जसं तो उतार व्हायाकडे जातो तसं आतलं सगळं डॅमेज होत जातं. त्यामुळे हवा किती शुद्ध घेतली तरी सुद्धा आतलं गडबड झालेली आहे ना आता. त्यामुळे एखाद्या म्हाताऱ्या माणसाला थोडं जरी चाललं तर दम लागतो, त्याला श्वास घेता येत नाही, हवा तीच असते. आणि दुसरा तरुण असतो त्याच्यापेक्षा काय दमले काय असं म्हणतो. का? हवा दोघांना एकच आहे, पण ह्याच्या आतलं सगळं गडबड आहे. ह्याची हवा जी आतमध्ये जाऊन ज्याला स्पर्श करते त्यामुळे त्याचं सिस्टम चालत नाहीये धड. पण हा मात्र ह्याच्या आतलं सगळं व्यवस्थित आहे म्हणून त्याचं सगळं व्यवस्थित चालतं. म्हणून एकच हवा पण दोन वेगवेगळी माणसं, काय होतं, गडबड होते ना. म्हणून म्हाताऱ्या माणसाला हवा नीट घेता येते का? म्हातारा जसा म्हातारा होता माणूस त्याला हवा नीट घेता येत नाही. किंवा एखादा रोग जरी लागलेला असला कुठला तरी त्याला हवा नीट घेता येत नाही. म्हणजे हवा तीच जरी असली तरी नीट घेता येणं न घेणं हे सुद्धा शरीरावर अवलंबून असतं. शरीर नीट असेल, रोज नीट नेटका व्यायाम वगैरे केला तर तुम्हाला नीट श्वासोश्वास घेता येईल, नीट हवा घेता येते. पण तुम्ही रोज नीट धडधाकट व्यायाम केला नाही तर तुम्हाला हवा कशी घ्यायची, हवाचा उपयोग कसा व्हायचा तर काही कळणार नाही गणित. म्हणून रोज काय करायला पाहिजे, हवा नीट कशी घ्यायची हे कळून घेतलं पाहिजे. म्हणजे रोज आसन प्राणायाम करायला पाहिजे. रोज आसन प्राणायाम केलं की शरीर बरोबर. प्राणायाम म्हणजे काय, हवा कशी घ्यायची याचं तंत्र. प्राणायाम म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे प्राणाला दिलेला व्यायाम, बाकी काही नाहीये. तर हवा कशी घ्यायची हे तंत्र येते. आणि आसनाने हे शरीर त्या तंत्राला मदत करतं. म्हणून आसन आणि प्राणायाम असे योगशास्त्रामध्ये विषय सापडतात. आपल्याला ते काही वाईट नाहीत, पोषक आहेत, चांगले आहेत. तर आसनाने शरीर नीट होतंय, प्राणायामाने हवा कशी घ्यायची हे कळतं. अधिक आसन आणि प्राणायामाच्या दोघांच्या संबंधाने त्या हवेचा व्यवस्थित स्पर्श होतो आणि ते शरीर धड चालतं, म्हणजे रोग होत नाही. एवढं साधं गणित आहे. हा झाला स्थूल भाग. आता सूक्ष्म भाग. आपल्या याच शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे बरेचसे पदार्थ आहेत, इंद्रिय आहेत असंख्य. आणि या इंद्रियामध्ये असंख्य उत्पाद सदैव होत राहतात. आपण जेव्हा केव्हा श्वास घेतो तेव्हा आतमध्ये या सगळ्यांना ते स्पर्श करतं. मग तुमच्या ती हवा जी आहे ती कशाला स्पर्श करते, ती हवा जास्त कशाला स्पर्श करते त्याच्यावर सगळा खेळ आहे. ती हवा कशाला जास्त स्पर्श करते म्हणजे त्या सूक्ष्म शरीरातलं जास्त कोण प्रबळ आहे तो काय करतो, तो त्या हवेला घेतो आणि मग त्याप्रमाणे स्थूल शरीर पण गडबड करतं. त्याप्रमाणे गडबड करतं म्हणण्यापेक्षा त्याप्रमाणे वागतं. उदाहरणार्थ मन आहे, हे मन जर प्रबळ असेल तर ती जी हवा आहे ती त्या मनाला, मन ते काय करतं, त्या हवेला आपल्याकडे घेतं, म्हणजे ती हवा त्या मनाला स्पर्श करतं. आता मन आहे, त्या मनामध्ये उदाहरणार्थ क्रोध आहे. क्रोध हा एक काय, त्याचा अंग आहे. मग क्रोध आला की ती हवा त्या क्रोधाला स्पर्श करते आणि मग ती हवा पूर्ण शरीरात फिरते. मग अख्खं शरीर काय होतं, कसा राग येतो, मग राग आले कुठे कुठे दिसतो, अख्ख्या शरीरावर दिसतो. क्रोध, डोळे, हात, पाय कसे एकदम. तसंच भय आहे, भय आलं तर काय होतं, तसंच प्रेम आहे, तसंच करुणा, दया, असंख्य ज्याला ज्याला स्पर्श करेल जो. आणि इतका खेळ फास्ट आहे की आपल्याला लक्षात येत नाही किती फास्ट चाललंय, काय चाललंय कळतच नाही. पण तो वायू ज्याला ज्याला स्पर्श करेल त्याचा त्याचा प्रभाव, कारण वायूचा धर्मच येतो, तो ज्याला स्पर्श करेल तसंच होतोय. म्हणून तुमच्या आतमध्ये असलेला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कशाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे किती स्पर्श करतो, किती वेळ स्पर्श करतो, त्याप्रमाणे स्थूल शरीर पण तसं तसं होतं आणि त्याप्रमाणे ते वागायला लागतं. बुद्धी, अहंकार कशाला स्पर्श करेल त्याप्रमाणे. इंद्रिये, फक्त नेत्रेंद्रियाला जर त्या हवेने स्पर्श केला तर आपलं लक्ष फक्त पाहण्यावर असतं, बाकी काहीच कळत नाही आपल्याला. एखाद्या वेळेस आपण फक्त पाहण्याकडे लक्ष देतो, जेव्हा पाहत असतो तेव्हा बाकी कशाकडे लक्ष देत नाही. पायाला मुंगी चावली तरी कळत नाही, कळते. पाहण्यावर जेव्हा लक्ष असतं, जसं माझं चिंतन ऐकताना तुमचं दुसरीकडे कुठं लक्ष असतं काय, का तुमचे हवा कुठं गेली, कानात आलेली असते. तो जो वायू आहे तुम्ही काय कानात एकवटलेला असतो म्हणून तुम्हाला दुसरं काही सुचत नाही, आहे की नाही, बरोबर का नाही. आणि समजा मन मध्येच आडवा आलं तर मग कानातली हवा मनात जाते आणि मन कुठं जाईल तिकडे जाते, मग ठीक आहे, तसं होतं. म्हणून ती हवा जी आहे ती कुठे जाऊन स्पर्श करते, सगळीकडे स्पर्श आहे, तिचं काम आहे. वारा कुठे जातो, वारा कुठे जातो, वाऱ्याने कुठे जावं, वाऱ्याला कुठे जायला अडथळा आहे, वाऱ्याला काही नियम आहे. आकाशाला तर नियमच नाही, आकाश तर सर्वत्र व्याप्त आहे. त्याच्यापेक्षा जरा कमी नियम, आकाशाला नियमच नाही, सर्वत्र वसावे. आकाशाने आणि वायूने क्षणभरी उगे न राहावे. आता ते कुठेच राहत नाही, मग त्याला काय एका ठिकाणी थांबायचंच नाही, कुठेही फिरत राहायचं. म्हणून तो वायू
तुम्ही जेव्हा वायू घ्याल तेव्हा असं आता ठरवू शकत नाही की इथं 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 पाठवायचा. प्राणायामाने फक्त प्रयत्न करावा लागतो की तो वायू फक्त एका विशिष्ट ठिकाणी पाठवायचा. प्राणायामामध्ये काय केलं जातं, तो वायू एखाद्या विशिष्ट ठिकाणी पाठवला जातो. जसं फक्त हृदयामध्ये पाठवणे, बंध लावून, वेगवेगळ्या प्रकारचे बंध लावून एका विशिष्ट ठिकाणीच तो वायू थांबवून ठेवणे किंवा सोडून देणे, तिथला काढून घेणे, असे वेगवेगळे प्रयोग प्राणायामामध्ये आढळतात, आसन प्राणायामामध्ये. तर ह्या प्रयोग कशासाठी आहे सगळे? त्या वायूला कुठे पाठवायचं आणि कुठे नाही पाठवायचं हे आपण काही प्रमाणात ठरवू शकतो. जसं हा फॅन आहे, आता या फॅनच्या द्वारे काय करतो आपण, वायू कुठे पाठवतोय, छताला. कुठे पाठवतोय, वारा कुठे पाठवत, आता छताला पाठवतोय का, आपल्याकडे खाली. आणि अधिक जर कूलर असेल तर त्याच्यात मग मध्येच पाणी टाकून थंड, असं पण करतो ना. अजून वाळ्याच्या ताट्या लावल्या त्याला की अजून जरा सुगंधित, गंमत आहे का नाही सगळी. तशीच गंमत आतमध्ये पण आहे. तो वायू कुठे फिरवणार, कसा फिरवणार, त्याच्यानुसार सगळा खेळ चालेल. वायू स्पर्श हा त्याचा स्वतःचा गुण आहे, स्वतःची प्रॉपर्टी त्याची. काय शब्द कोणाचा आहे, आकाशाचा आहे. आकाशाचा शब्द आहे, पण वायूचा काय, स्पर्श आहे. स्पर्श हा त्याचा स्वतःचा गुण आहे. तो जिथे जाते तिथे स्पर्श करतोच. वायू काय करतो, जिथे जातो तिथे स्पर्श करतो. आपल्याला त्वगिंद्रियाला स्पर्श कळतो, हा काही त्वगिंद्रियाचा नाहीये, ते वायू तत्वाचं बनलंय म्हणून त्याला कळतो स्पर्श. म्हणजे स्पर्श हा वायूचा गुण आहे, त्वगिंद्रियाचा नाहीये खरा. तो वायू तत्वाचं बनलेला असल्यामुळे त्याला स्पर्श कळतो. तर वायू जो आहे तो जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो तेव्हा शरीरात गेल्यानंतर सगळ्याला हलवत असतो. म्हणून तुम्ही त्या वायूवर काहीतरी करा, वायूवर काहीतरी प्रयोग करा. कुठल्या, बाहेरच्या वायू काय प्रयोग करत असणार, आपल्या बाहेरचा वायू कंट्रोल करणं आहे थोडंफार. आता काय करू शकतो, जिथे अशुद्ध हवा आहे तिथे जात नाही, आपण जायचं नाही. शुद्ध हवा जिथे असेल तिथे जायचं. असं हे बाहेरचे जे काही उपाय आहेत ते पण आहेत, बाहेरचे उपाय पण आपल्याकडे आहेत. पण किती करू शकतो ते, जेवढे शक्य आहे तेवढे करू शकतो. एक भाग. आतले वायू, आतमध्ये जे वायू आहेत त्याला किती कंट्रोल करू शकतो, त्याला पण थोड्या प्रमाणात कंट्रोल करू शकतो विशिष्ट पद्धतीने. जसं तुम्हाला म्हटलं की आसन प्राणायामाच्या पद्धती. पण आतमध्ये जाणारा येणारा जो वायू त्याला पण आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतं. म्हणजे बाहेर, आत आणि जाताना येताना मध्ये, असं त्याला आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. त्याला शुद्ध 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 कसं करायचं आपल्यावर आहे. कोणावर आहे? वायू शुद्ध केव्हा असतो, वायू शुद्ध केव्हा असतो, जेव्हा वायू आकाशाच्या जवळ असतो तो जास्त शुद्ध असतो. म्हणजे आकाशाशी एकरूप होण्याची वेळ जी असते त्याची शुद्ध अवस्था असते, त्या ती निर्लेप अवस्था. मग आकाश कुठे शोधलं पाहिजे, या वायूच्या मध्ये आकाश कुठे ते शोधलं पाहिजे. या वायूमध्ये आकाश कुठे सापडतं का ते शोधलं पाहिजे. मग तुम्ही वायूत आकाश शोधू लागले की त्या आकाशाजवळ गेले की तो जो वायू असेल तो शुद्ध असेल. काहीतरी करून काय करायला पाहिजे, त्या आकाशाच्या जवळ गेलं पाहिजे. वायूला काय केलं पाहिजे, अशा ठिकाणी आपण घेऊन गेलो पाहिजे की जिथे आकाश जवळ सापडेल. आकाश म्हणून बरेचसे योगी लोक जे असते ते उंच शिखरावर जाऊन कुठेतरी बसतात, आकाशाच्या काही विवरात जाऊन बसतात. असे वेगळे प्रयोग करताना आढळतात. तर हा वायू, या वायूतलं आकाश कसं शोधावं हा एक वेगळा विषय आहे. वायूतला आकाश कसं शोधावं, आता तुम्ही वायू शोधा आधी, मग वायूतला आकाश शोधा. आधी काय करा, वायू शोधा आणि आपल्या कंट्रोलमध्ये कुठला आहे तो बघा. वाटलं तर करा, नाहीतर नका करू. तसं काही नाही, आपल्याला काही आग्रह नाही. सामान्य माणसं, सामान्य जीव वायू घेतात आणि सोडतात, वायू घेतात आणि सोडतात. आपल्यात त्यात काय फरक आहे, काही फरक नाहीये. सगळेच लोक वायू घेतात आणि सोडतात. काय मोठं नवीन तेव्हा करतात ते, नाविन्य काय तेव्हा. वायू घेऊन सोडणारे किती आहेत जगात, सगळेच आहेत. काय फरक आहे आपल्यामध्ये, त्यामध्ये काही फरक नाही. म्हणून वायू कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा ही कला आहे. कसा घेतला पाहिजे आणि कसा सोडला पाहिजे, आकाशाच्या जवळ घेतला पाहिजे आणि आकाशाच्या जवळ सोडला पाहिजे. वायू कसा घेतला पाहिजे, वायू कसा घ्यावा, आकाशाच्या जवळ घ्यावा आणि आकाशाच्या जवळ सोडावा. म्हणजे पोकळी कुठं आहे, म्हणजे आकाश कुठं आहे. आपल्याला पोकळी नको असते, आपल्याला भरलेलं पाहिजे सगळं. आपल्याला काय पाहिजे, आपली प्रवृत्ती वेगळी आहे, आपल्याला भरलेलं पाहिजे. पोकळी झाली की आपल्याला आवडत नाही. आपण घर जरी घेतलं एखादं तर इतकं भरमसाठ भरत जातो त्यामध्ये, पोकळी आवडत नाही आपल्याला. स्वभाव आपला काय, पोकळी आवडत नाही. एकटा असलं की दुसऱ्याला बोलवतो, दोघं असले की म्हणतो अरे अजून कोणतरी तिसरा पाहिजे, तिसरा असला की आज चौथा असला तर बरंच होईल, 4 जण असले की गोळा अजून मोठा गोंधळ कसा घालता येईल. ठीक आहे, म्हणून गोंगाट फार आवडतो लोकांना. जितका जास्त भरलेला असेल त्या ठिकाणी जायला फार आवडतं लोकांना. एकांत आवडत नाही. का आवडतो, एकांत म्हणजे पोकळी.
आणि जनमानस म्हणजे जनसमुदाय म्हणजे भरलेलं सगळं. कुठं आवडतं जास्त खरं सांगा, कुठे आवडतं? म्हणजे पोकळी आवडते का भरलेलं आवडतं सगळं? लग्न फिरून फिरून तिथेच येतात महाराज. लग्न म्हणजे तिथला गोंधळ फार बरं वाटतं. मला हेच कळत नाही काय बरं वाटतं तिथे गेल्यानंतर. काही काहींचं म्हणजे त्यांना सांगावंच लागत नाही, आपोमच शरीर जातं तिकडे, आपोमच जातात. म्हणजे त्याला आमंत्रण नाही दिलं तरी जातात. आमंत्रण देऊच नका तुम्ही तरी जातात ते काय कारण काय? गोंधळ पाहिजे, भरीव पाहिजे, भरलेलं पाहिजे. पोकळी निर्माण झाली घरात, नको नकोसं होतंय. आपण घरात एकटे बसा, कधीतरी एकटेच बसा, नको नकोसं होतंय. मग त्या घरातले पदार्थ त्यांच्याद्वारे आपण पोकळी नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग टीव्ही चालू कर, कपाटाच उघड, कपाटातले पदार्थच नाचव, काहीतरी डोकं चाललंच. पण काहीतरी करून ते पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो आपण. आता समजा उलटा प्रयोग केला, घरातले सगळी पोकळी निर्माण करायची, काही ठेवायचं नाही, एक 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 सगळे पदार्थ काढून टाकायचे आणि सगळं रिकामं भरून टाकायचं. आणि जर कोणी यायला लागलं घरात आपल्या अशा वेळेस, म्हणजे हळूहळू, आणि त्यांनी जर बघितलं की आपल्या हे सगळं रिकामं करतायत, पोकळी निर्माण करतात, तर त्याला काही गेला काय कामातून हा, म्हणजे त्याचं डोकं गेलं, आऊट झाला वाटतं हा, असं म्हणते. जितकी पोकळी तितके आकाशाच्या जवळ, आणि जितकं भरीव तितकं पृथ्वीच्या जवळ, जितकं घन तितकं खाली, म्हणजे त्याच्यापासून दूर. मग ही जर अशी प्रवृत्ती आहे, आपल्याला वाढवायचंय सगळं, जेवढं वाढवाय वाटतं, जेवढं संख्या वाढली तेवढं आपण त्या वायूला दूषित करतोय. काय करतोय? जेवढं वाढवलं आपण, जेवढं वाढवणार तेवढं काय होतंय, जेवढे नातेवाईक आहेत आपले तेवढं आपण दूषित झालोय. म्हणून आपण म्हणायचं आपल्याला कोणीच नाही, एकही नाही म्हणायचं, एकही नाही, कोणीच नाही आपलं म्हणायचं, म्हणजे नुसतं म्हणायचं नाही. म्हणून तर बघा, मग बघा काय होतंय, पोकळी निर्माण करा. काय करा? पोकळी निर्माण करा, जी कोणालाच आवडत नाही. पोकळ झालं पाहिजे. पोकळ कोणाला आवडतं का? पण नाही आवडत, पण झालं पाहिजे, काहीच नाही राहिलं पाहिजे. अशी जेव्हा प्रवृत्ती होईल, असा जेव्हा विचार येईल, तेव्हा बराच फायदा होईल. मग अशा मनाला जर तो वायू स्पर्श करेल तर फार फायदा होईल. तर हा जो वायू आहे, या वायूतली पोकळी लक्षात नाही येत, येऊच शकत नाही असं नाहीये, पण येणं अवघड आहे. वायूमध्ये जी पोकळी आहे ती लक्षात येणं काय? आकाशाची पोकळी लक्षात घ्यायला गेलो तर मरून जाऊ आपण. आकाशातली पोकळी लक्षात घ्यायला गेलो तर काय होईल? मरून जाऊ. मग आता आकाशातली पोकळी लक्षात घेता नाही येत, तर वायूतली तरी पोकळी लक्षात घ्यावी. कुठली? वायूतली तरी लक्षात घ्यावी, पण ती पण लक्षात येत नाही. मग कुठे घ्यावी? बाहेर घ्यावी का आत घ्यावी? ज्या ठिकाणी कुठलेच पदार्थ नाही, काहीच नाही, अशा ठिकाणी जर आपण वायू बघितला तर त्या ठिकाणचा वायू शुद्ध असतो, काहीच नाही, म्हणजे दुर्गंधी सुगंधित असे कुठलेच पदार्थ नाहीत, तर त्या ठिकाणचा वायू जो असतो तो एकदम शुद्ध असतो. पण तुम्ही म्हणाल की मग वाळवंटात तर काहीच नसतंय, मग वाळवंटातला वायू शुद्ध असतो काय? नाही, वाळवंटात धूळ असते, धुळीने माखलेला वायू येतो. सर्वत्र काय आहे? प्रचंड धूळ आहे, म्हणजे बारीक 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 कण भरपूर आहेत. म्हणजे उलट तिथे जास्त काय, ते मोकळे आहेत सगळे. मोकळे म्हणजे काय? गोंगाट आहे त्यांचा जास्त. इथे तरी जिथे वाळवंट नाही तिथे जे मातीचे कण आहेत ते सगळे बांधलेले आहेत पृथ्वीला, म्हणून ते काय आहेत? ते पॅक आहेत, ते मोकळे नाही आहेत. जे मोकळे असतात ते गोंधळ घालतात, आणि जे मोकळे नसतात ते आपापल्या कामात मग्न असतात. 100 माणसं मोकळी सोडली एका हॉलमध्ये तर काय करतील? शांत बसतील का? नाही, गोंधळ घालतील. आणि 100 माणसांना एका हॉलमध्ये काम दिलं काहीतरी, काय होईल? काय नाही, ते आपापली कामं करत राहतील. म्हणून काहीतरी कामाला गुंतलेली असली तर एक वेळ बरं आहे, तिथे आपल्याला काही अडचण नाही. पण मोकळी असली तर, म्हणून वाळवंटात हे सगळे कण धुळीचे काय आहेत? सगळे मोकळे आहेत, म्हणून ते भयंकर आहेत उलट. म्हणून काय वाळवंटात शुद्ध हवा मिळत नाही. वाळवंट काही शुद्ध हवेचं ठिकाण, झाडं पण जगत नाही तिथं, कारण तिथं वायू उपयोगाचा नाही, काही वायू नाही, पाणी नाही, अवघड आहे. पाणी जरी असलं तरी खुरटी झाडं जगतात, ही असली बाकीची झाडं जगत नाहीत, कारण हे सगळे मोकळे आहेत ना, बाकीचे मातीचे कण. असो, तर आपल्याकडे जी हवा आतमध्ये घेऊन चाललो आपण, ती जरा फिल्टर लावून घेऊन जा. कशी न्या? आतमध्ये नेताना जरा धड न्या, नीट न्या. मग कशी न्यावी? वेगळे प्रयोग आहेत, त्याला वेगळे मार्ग आहेत. योग मार्गामध्ये कुंभक, पूरक, रेचक अशा पद्धतीने न्यायला सांगितली आहे. योग मार्गात कशी न्यायला सांगतात? कुंभक, पूरक, रेचक अशी न्या. त्याच्यामध्ये एक भाग येतो कुंभक, है ना? कुंभक म्हणजे काय? म्हणजे काय करायचं? म्हणजेच पोकळी निर्माण करायची.
आणि ज्याचा तो कुंभकचा अभ्यास वाढतो तो भगवंताच्या जास्त जवळ जातो असं म्हणतात योग मार्गामध्ये. तुम्ही काही करू नका, नाही तर उखडाल. कारण ते कुंभक म्हणजे भयंकर असतो. काही लोक म्हणतील की चला महाराजांनी सांगितलंय घरी जाऊन प्रयोग करतो, कुंभक जितका जास्त तितका देवाच्या जवळ. खरंच देवाच्या जवळ व्हाल. त्यामुळे कुंभक प्रयोग करू नये. अत्यंत उत्कृष्ट चांगला योगी कुणी असेल त्याच्या मार्गदर्शनाखाली करावा. मी नाहीये, त्यामुळे नाहीतर मला येऊन विचारू नका. तर तो कुंभक जो आहे तो काय, त्याच्यामध्ये श्वास घेणे आणि श्वास सोडणे याच्या मध्यंतरीचा जो काळ आहे तिथे सगळं थांबवणे तो आहे कुंभक. आणि तुम्ही जर बघितलं तर मोठमोठे साधू लोक जे आहेत ते कुंभक लावून शेवटी निघून गेलेले आहेत. म्हणजे तिथून ते भगवंताकडे पोहोचलेत. म्हणजे ती काहीतरी गडबड आहे, तिथं काहीतरी पोकळी आहे, त्या पोकळीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. पण हे प्रयोग आपले नाहीत. या प्रयोगाच्या नादी लागू नका. त्याच्यापेक्षा आपलं ह्या गोंगाटातून मोकळे व्हा. ह्या गोंगाटातून मोकळे झाले की आपोआप कुंभक लागेल, ते लागू नका. या गोंधळात जेवढे राहाल तेवढी गती जास्त होते. जितके नातेवाईक जास्त तेवढा वेग जास्त आपला. कशाचा? वायूचा. धावपळ जास्त ना, जितकी धावपळ जास्त तितका गुंतलेला असतो. म्हणजे तो वायू त्याच कामाला लागतो. कारण सगळी इंद्रिय, सगळं मन बुद्धी तिथं गुंतलेली असते. त्यांना वायूला तिथं कष्ट करावे लागतात. काय सोपं आहे काय? तुम्ही जेव्हा एका जागेवर बसलेले आहात तेव्हा तुमचं मन जर 100 नातेवाईकात गुंतलेलं असेल तर 100 नातेवाईकात त्या मनाला पोहोचवायला या वायूला कष्ट करावे लागतात. म्हणजे वायू गुंतला, मग तो वायू शुद्ध कुठला राहिला? त्या 100 नातेवाईकांचा त्याला स्पर्श न करता स्पर्श होतो मनामुळे. किती मोठा हा गोंधळ आहे. तुम्ही बघा, जितका तुम्ही सगळा विचार बंद कराल हे जे गुंतलेले, तितके तुम्ही शांत स्थिर होत जाता. तितके तुम्हाला हे पण लक्षात येईल आपण सहज श्वासोश्वास करू शकतोय. आणि जितके तुम्ही गुंतत जाता तेवढं टेन्शन वाढतंय, तितकं तुमचा श्वासोश्वास वाढतोय, वेग वाढतो त्याचा. म्हणजे घेणं आणि हे वाढतं, घेणं आणि सोडणं याचा वेग वाढतो. आणि मग त्याचे परिणाम म्हणून सगळं वाढतं. स्ट्रेस वाढतो, टेन्शन वाढतं, सगळंच वाढतं. का? आपण गुंतलोय. जेवढा व्याप आहे ना त्या व्यापात गुंतल्यामुळे तेवढा तो आपोआपच संता पडतो. म्हणून वायू घेतात सगळे, पण कसं घ्यायचं ही कला आहे. जास्त वाढवलं की वाढला. हा का वाढला? म्हणजे त्याचा वेग वाढला. वेग वाढला म्हणजे वारा जेवढा सुसाट्याचा असेल तेवढा तो काय करेल? गोंधळ जास्त घालेल. वारा जेवढा शांत स्थिर होईल तेवढा तो आकाशाकडे जाईल. ठीक आहे. म्हणून काय करायला पाहिजे? वायू जो आहे तो आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध घ्यायला पाहिजे. शुद्ध आणि स्वच्छ वायू घ्या. कसा घ्या? नको त्याच्यात जर मन गेलं, नको त्याच्यात जर बुद्धी गेली, नको त्याच्यामध्ये इंद्रिय गेली, नको त्याच्यामध्ये शरीर गुंतलं, नको तिथे जर हे सगळं झालं तर मग एखादा म्हणेल की आता हे सगळं आता गुंतून बसलंय, सगळं आता करावं काय? नाही का? मग आता उलटा प्रयोग करा. आता हे तर सगळं घडलंय आणि घडतच आहे, त्याच्यामुळे आता काय करावं? मग या शरीरामध्ये बघा, जाऊ दे बाहेर जाऊ दे, या शरीरामध्ये बघा, या शरीरामध्ये आकाश आहे का कुठं? बघा, पोकळी बघा कुठंतरी शरीरात, त्या पोकळीत जाता येते का बघा. आणि शरीरामध्ये पोकळी जी आहे ती कुठं कुठं आहे तिथे तिथे जाता येते का बघा. पोकळी म्हणजे जिथं काही नाहीये शरीरात अशा ठिकाणी जाता येते का बघा. मनाकडे गेलं मन तर मन हे पोकळी आहे काय? मन आहे ना आपल्याला. तुम्ही कसं जायचं म्हणजे काय? आता बसल्या बसल्या तुम्ही जाताय तिकडे. तुमच्या आतमध्ये मन आहे काय? आहे. मन म्हणजे काय? पोकळी आहे काय? नाही. तिथं भरमसाठ साठा आहे. मनामध्ये काय आहे? भरपूर साठा आहे. मन असो, इंद्रिय असो, कुठल्यामध्ये कुठेही जा तिथे काय आहे? भरमसाठ साठा आहे, भरपूर काहीतरी आहे. मनात जा काहीतरी आहे, बुद्धीत जा तिथे काहीतरी आहे, अहंकारात जा तिथे पण काहीतरी आहे, चित्तामध्ये जा तिथेही काहीतरी आहे, इंद्रियामध्ये जा कुठेही तिथेही काहीतरी आहे. प्रत्येक इंद्रियामध्ये स्वतःमध्ये काहीतरी आहे. म्हणजे हा वायू जो आहे तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे काहीतरी आहेच. मग असं काहीतरी ठिकाण शोधा या शरीरामध्ये की ज्या ठिकाणी काहीच नाहीये. काहीच नाही असं ठिकाण शोधा. काहीच नाही असं ठिकाण शोधायचं. आणि सगळ्यात काहीच नाही असं उत्कृष्ट ठिकाण आहे हृदय आकाश. सगळ्यात चांगली जागा आहे ती की ज्या ठिकाणी विवर येते. काय आहे? विवर. सगळ्यात चांगली जागा कुठली आहे? हृदय आकाश. त्या हृदय आकाशामध्ये जाता येते का बघा. त्या वायूला तिथे घेऊन जाता येते का बघा. कसं जावा नाही का? हा प्रश्न आहे. जितका वायूकडे सूक्ष्मपणे आपण पाहू लागतो, या वायूकडे जितकं सूक्ष्म पाहू लागतो तसा तो वायू कुठे कुठे जातो हे लक्षात येतं. वायूकडे बघा. वायूकडे बघितलं की वायू कुठे कुठे जातो ते कळतो. तो बाहेर कुठे जातो ते नका लक्ष देऊ. आता आत कुठे जातो ते बघा. मग आतमध्ये कुठे कुठे जातो ते जेव्हा आपण बघतो तेव्हा तो वायू ज्याला स्पर्श करतो त्याच्याद्वारे तो जिथे कुठे जातो तिथं तो लगेच पळतो. म्हणजे आपल्याला घेऊन जातो.
म्हणून त्याला काय करा, बाहेर जाऊ नका, त्याच्या आतमध्ये 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 त्या नाड्यांच्या द्वारे आत त्या वायूला हृदयापर्यंत जात आहे, हृदयापर्यंत जात आहे. आणि हृदयाच्या तिथे गेला की तो वायू संपतो. जसं ह्या मोठ्या ह्या हृदयामध्ये, ह्या आकाशामध्ये वायूच्या पण वायू सोबत 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 वर गेलो की एका ठिकाणी तो वायू संपतो, तिथे आकाश सुरू होतं. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्या नाडींमधून, त्या नाडीतून सूक्ष्म 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 आत 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 गेलो की तो वायू संपतो आणि तिथे राहतं आकाश. तर अवघड वाट आहे. वाट काय तर अवघड आहे. आपल्याला जमलं नाही जमलं ठीक आहे, पण कमीत कमी काय करावं, कमीत कमी बाहेरचा गोंधळ, प्रवृत्ती बदला, एकटे राहा, एकांत स्वीकारा. कुठे राहा? एकांतात राहा. जितके एकांतात राहाल तितका गोंधळ लक्षात येईल. आणि मग गोंधळात गेले की संपले. एकांतात राहा, गोंधळ लक्षात येईल. गोंधळ सोडा, एकांतातून आकाशात जाता येईल. गोंधळात राहून एकांतात राहणं ही कला आहे, जरा अवघड असते. म्हणून आधी एकांतात राहून गोंधळातून बाहेर पडा. आपण किती अस्थिर आणि अशांत आहे, आपण किती गोंधळात आहोत हे डोळे मिटून एका ठिकाणी शांत बसल्यावर लक्षात येतं. देवापुढं डोळे मिटून बसा आणि मनाकडे बघा, आपल्या बघायचा प्रयत्न करा. तेव्हा लक्षात येतं आपण इथं राहतोय का, आपण इथं राहतो का हे लक्षात. इथं राहतच नाही, आपण इथं राहतो. बाहेर कुठं राहतो सांगतच नाही, सांगताच येत नाही कुठे राहतो. जेव्हा शांत बसतो डोळे मिटून तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या शरीरात राहायचंय त्याच्यातही धड राहत नाही, ह्याच्यात तरी धड राहतो. सदैव बाहेर धावत राहतो. म्हणून पहिल्यांदा इथे या. कुठे या? पहिल्यांदा इथे या आणि इथे येऊन आत 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 हृदयात जा. आणि या सगळ्याला मदत कोण करील? वायू जितका विचित्र तितका तो बाहेर पळतो, तो जीव. आणि वायू जितका शुद्ध होत जातो तितका तो बाहेर पडत नाही, मग जागे होतो. मग आकाशाकडे वाटचाल करतो. कुठे? या इथे आकाश आहे आतमध्ये, हृदयात. हृदय आकाशाकडे वाटचाल करतो. एक तर त्या आकाशाकडे जा, नाही तर या आकाशाकडे जा. बघा कुठे शक्य आहे. पण साधू संत सांगतात की या हृदय आकाशाकडे जावं, कारण त्या आकाशाकडे जाणं आपल्याला शक्य नाही. म्हणून या हृदय आकाशाकडे जाता येणं शक्य आहे. आणि साधू संतांचा तो अनुभव आहे, ते हृदयात गेलेत. हृदयापर्यंतचा प्रवास अनेक साधू संतांनी केला हे आपल्याला माहित आहे, ऐकून का होईना माहित आहे. पण तो केव्हा घडला? त्यांचा वायू झाला शुद्ध वायू घेतला म्हणून झाले शुद्ध वायू घेणे. तर असा हा वायू आहे. वायू महाभूत फार उत्कृष्ट आहे नाही का? आकाशापर्यंत नेण्याचं साधन आहे ते. वायू काय हा चांगला आहे का वाईट आहे? आकाशापर्यंत पोहोचवतो. वायू कुठे पोहोचवतो? वायू गमन करा, वायू मार्गाने जा. वायू गमन, पूर्वीच्या साधू संतांना वायू गमन येत होतं असं म्हणतात. वायू मार्गाने आला, वायू मार्गाने जात होते. हा वायू जो आहे या वायूच्या मार्गाने जा, म्हणजे वायूच्या द्वारे आपल्याला ते शक्य. म्हणून वायू घ्या. कुठला? शुद्ध म्हणजे कुठला? ज्याला आकाशाचा स्पर्श आहे, म्हणजे आकाशाच्या जवळचा वायू म्हणजे शुद्ध वायू. आणि आकाशाच्या जवळचा वायू म्हणजे पोकळीच्या जवळचा वायू. म्हणून जेव्हा एखाद्याला कोणीच राहिलं नाही, तो जो श्वासोश्वास घेतो, तो जो वायू घेतो, तो काय आहे? तो शुद्ध. म्हणून एकदम कफल्लक झालेला फकीर तो शुद्ध वायू घेतो. म्हणजे आपल्याला काहीच राहिलं नाही, कोणीच राहिलं नाही, आपल्याला कुणीच नाही आपल्याला. तेव्हा जो आपण वायू घेणार तो फार उत्कृष्ट असणार. आणि जेव्हा आपल्याला खूप मोठी यादी असणार आहे आपल्याकडे, 2000 पत्रिका, 4000 पत्रिका, 2000 जेवायला असतात आणि 5000 असतात जेवायला, हे जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत आपला वायू अत्यंत बिघडलेला आहे. ब्राह्मण लोक हुशार असतात, 200 लोक, म्हणजे किती फरक आहे बघा आपोमध्ये. बरं, हे सगळं काही बिघडलेले. शूद्र कॅटेगरीचा वैश्य बघा, क्षत्रिय बघा आणि ब्राह्मण बघा. ब्राह्मण बघितलं 200, 100, 50 ताट ठरलं एवढंच. आणि क्षत्रिय बघा, क्षत्रिय वैश्य, त्याला काय वाटतं मला माहित नाही, पण ते म्हणतात 4000 जेवायला येतात लोक आमच्याकडं. तू वाटोळं करून घेतलंय का चांगलं केलं? म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तर तुझा लॉस आहेच. का तुला कर्ज काढावं लागणार, नाही तर जमीन विकावी लागणार, नाही तर काहीतरी आयुष्यभर काबाड कष्ट केलेले सगळे पैसे गुंतवावे लागणार. लॉस मध्येच येतो. व्यावहारिक दृष्ट्या तो काय फायद्यात नाहीये. पण त्याचं वाटोळं किती झालं पारमार्थिक दृष्ट्या हे त्याला कळतच नाहीये. आणि लोक मला जेव्हा सांगतात हे सगळं तर मला फारच कीव येते त्यांची. पण मी म्हणतो वा, मी पण सांगतो लोकांना आमच्याकडे पण 2000 छापायला. मग तो पण म्हणतो आपल्यातलंच या, कोणीच नाही आपल्याला. अशी अवस्था पाहिजे. काय? कोणीच नाही. अनाथ झाले की शुद्ध हवा घेता येईल. अनाथ झाले की शुद्ध हवा घेता येईल. शुद्ध हवा कशी घेतली जाते? अनाथ झाले की शुद्ध हवा घेता येते. हवा तीच आहे, फिल्टर लागतो मध्ये. अनाथ हा फिल्टर आहे.
काय आपल्याकडे फिल्टर? शुद्ध हवा घेण्यासाठी कुठला फिल्टर आहे मध्ये? अनाथ झालो पाहिजे. जेवढा गोतावळा मोठा तेवढं जास्त दूषित हवा घेतात. कारण ते जेव्हा येतात असे लोक मला भेटतात तेव्हा त्यांचे शरीर जे श्वासोश्वास करत असतं त्याच्यावर लक्षात येतं हा किती गुंतलेला आहे. त्याचे शरीराहून त्याच्या श्वासोश्वासाहून तो जो हवा घेतो आणि सोडतो त्याच्यावरूनच लक्षात येतं की हा किती अशुद्ध आहे. म्हणून साधूला बऱ्याच वेळा हे सगळं आपोआपच लक्षात येतं. श्वासोश्वास करतोय ना, तो सगळ्यांना जाणवत नाही ना, पण तो आले की लगेच कळतं की हा किती गुंतलेला आहे आणि किती शुद्ध आहे. म्हणजे हा जो श्वासोश्वास करतो हा किती शुद्ध आहे आणि हा किती अशुद्ध आहे. म्हणजे किती शुद्ध श्वास घेतोय किंवा किती शुद्ध हवा घेतोय आणि किती अशुद्ध हवा घेतोय हे कळतं. आणि काही काही संन्यास घेतलेला जरी असला, दिसायला दिसतोय फार मोठा सगळ्यापासून बाजूला गेलेला, पण तरी सुद्धा किती शुद्ध आहे आणि किती अशुद्ध घेतोय हे सुद्धा लक्षात येतं. म्हणून संन्यास घेतला म्हणजे तो शुद्ध हवा घेतो असं समजू नका. कारण तो दिसायला फक्त म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या या जन्मामध्ये त्याला जो गोतावळा होता तेवढाच त्यांनी वजा केलाय, पण त्याच्यापेक्षा गोतावळा वाढून ठेवलेला असतो त्यांनी. लक्षात येत नाही तो. कदाचित तो संसारासारखा राजसी गोतावळा नसतो, पण सात्विक गोतावळा गोळा करून ठेवतो आणि त्याला शास्त्रात मान्यता नाहीये. गैरसमजात राहू नका. मोठा मठ बांधणे आणि शिष्य संप्रदाय तयार करणे हा शास्त्राला अमान्य विषय आहे. शास्त्र याला मान्यता देत नाही. म्हणजे साधू होऊन त्याने मोठा मठ बांधावा आणि अनेक शिष्य संप्रदाय तयार करावेत याला शास्त्राने मान्यता दिलेली नाही. तरी दिसतात मठ. आपला पण आहे. म्हणजे आपण गुंतलेले आहोत. जेवढे वाढले तेवढे फसले. कारण आता जेवढे वाढले तेवढ्यांना तो वायू स्पर्श करणार आहे. मग ते जसल्या जसल्या प्रकारचे असतील तसला ह्याचा अशुद्ध श्वासोश्वास होणार. म्हणून जितके शिष्य आणि जितक्या प्रकारचे तेवढ्या प्रकारचा त्याचा अशुद्ध हवा घेणार आणि तेवढा तो फसणार. म्हणून अनाथ पाहिजे. अनाथ म्हणजे अनाथ. पण जसं एकदा का त्याला गोंगाटात सुद्धा एकाग्र करण्याची बुद्धी आली की त्याला फरक पडत नाही, तसं एखादा जर त्या अवस्थेला पोहोचला तर त्या साधूला तो मठात राहू देत का जनात राहू देत का वनात राहू देत फरक पडत नसतो. पण त्या अवस्थेला पोहोचलेला पाहिजे. नसेल तर मग तो कोणी असो, मी असो का तुम्ही असो, फासणारच आहे. पण त्या अवस्थेला पोहोचला की मग तो कुठेही राहू दे, जनात का वनात, त्यांनी फरक पडत नाही. पण साधक दशेमध्ये मात्र अजिबात हे मान्य नाही. लोक म्हणतात महाराज कुठल्याही लग्नाला जात नाहीत, हो आपल्याला जायला लागतंय. उलट महाराज गेले तर चालतील, तुम्ही जाऊन तुमचं वाटोळ होणार आहे. पण लोक म्हणतात नाही, महाराजांचं कसं आहे, त्यांनी सगळं सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आता काय नाही गेलं तर चालतंय. उलट करतायत. मलाच लोक पण सांगतात महाराज तुम्ही येऊ नका बरं, तुम्हाला आता गरज नाही, तुम्ही येऊ नका. अहो मला नाही, तुम्हाला गरज आहे का नाहीये ते बघा. मी तर काय कुठे जाईल, समजा मी महाराज आहे असं, तुम्ही असं उलटा कारभार आहे की नाही. असो, मुक्त कोणाला व्हायचं त्याने, ज्याला कोणाला मुक्त व्हायचं असेल त्याने हा सगळा विषय संपला. शुद्ध हवा घ्या. कशी हवा घ्या? शुद्ध. खूप प्रयोग आहे आपल्याकडे, खूप प्रकार आहेत. योग मार्गामध्ये वेगवेगळ्या शास्त्रामध्ये खूप विविध प्रकारे शुद्ध हवा घेण्याचेच प्रयोग सांगितलेले आहेत खरे. आणि त्यातल्या त्यात योग मार्गातला आसन प्राणायाम हा आपल्याला बऱ्यापैकी जवळचा असतो. म्हणून आसन प्राणायाम म्हणजे जे पतंजली ऋषींनी जे मांडलेलं शास्त्र आहे त्याच्यामध्ये बराचसा फायद्याचा विषय आहे. तर त्यामुळे त्याचा स्वीकार जरी केला तरी काही हरकत नसते. तर अनेक प्रकारची अशुद्धता नष्ट होत जाते. पण नुसतं त्याने काम होणार नाही. आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला सगळाच गोंगाट मिटवला पाहिजे आणि शुद्ध हवेचा कसा स्वीकार करता येईल याचा विचार करायला पाहिजे. शुद्ध हवा म्हणजे आकाशाच्या जवळची हवा. आणि आकाश आपल्या शरीरामध्ये हृदय आकाश आहे, त्या हृदय आकाशापर्यंत जाताना पाहिजे. स्थूल दृष्टीने सुद्धा जर तुम्ही कुठल्याही डॉक्टरला जाऊन विचारा की आपण जेव्हा हवा घेतो ती कुठं भरायला पाहिजे, एकदम साधं सुस्थूल रूपाने विचारा. एखाद्या डॉक्टरकडे जा, चांगले MBBS डॉक्टरकडे, MD MBBS त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणा की मी जे श्वासोश्वास घेतो म्हणजे हवा घेतो ती शरीरात कुठं गेली पाहिजे व्यावहारिक दृष्ट्या एकदम. तो काय उत्तर देईल? हवा कुठं, श्वासोश्वास घेताना हवा कुठं भरायची असते, कुठं भरावी, कुठं गेली पाहिजे हवा, एकदम मेडिकल सायन्स प्रमाणे कुठं गेली पाहिजे? हृदयात गेली पाहिजे. जो मनुष्य श्वासोश्वास करताना हृदयात हवा घेतो त्याला कमी आजार होतात, म्हणजे त्याची शुद्ध हवा असते. इतकं साधं गणित. हवा सगळी तीच घेतात, पण हवा घेताना ती हवा हृदयात जर गेली तर शरीर चांगलं राहतं. आणि ती हवा हृदय सोडून भलत्या ठिकाणी भरत राहिला तर अनेक आजार वाढतात. म्हणून रामदेव बाबा सुद्धा आसन प्राणायामाचे ते वर्ग घेतात. ते सांगताना म्हणतात
हवा फेफड़ों में भरो, पेट में नहीं. पेट हे एक उदाहरण आहे. हा पेट मध्ये भरतो, फेफड्यात भरत, फेफडे म्हणजे हृदय, हृदयामध्ये भरत नाही. म्हणून हृदयात हवा गेली की शुद्ध असते. त्याचे बरेच अनेक गोष्टी आहेत. पण हवा कुठे भरली पाहिजे? कुठं हवा भरावी याला काय लागते? तंत्र लागतं. त्याला एक काहीतरी आपलं स्वतःचं तंत्र वापरायला लागतं. मग जसं हे आहे तसं हे हृदय जे आहे, जे मेडिकल सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं, त्यापेक्षा जे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ज्या हृदयाला सांगतं, त्या हृदयापर्यंत हवा आपल्याला नेता आली पाहिजे, तिथं जाता आली पाहिजे, ती हवा तिथे गेली पाहिजे. या हृदयाच्या असंख्य कोट्यावधी नाड्या आहेत, त्या नाड्यामधून ती हवा त्या हृदयापर्यंत नेता येते. बारीक 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 सूक्ष्मपणे ती तिथे जाते. पण ती जाण्यासाठी आधी अनाथ व्हा आणि मग आपोआप ती जाते. काही कष्ट नाही त्याला. हे बंद केलं की हे इकडे सुरू होतं. हे बंद करायला लागतं फक्त. हे जसं बंद, ही कपाटं बंद करून टाकली सगळी की आपोआप इकडचा प्रवास सुरू होतो. हे सगळे विषय बंद केले की हे इकडचा विषय सुरू होतो. हा विषय चालू, हा विषय बंद, हा विषय बंद, हा विषय चालू. कुठे जायचंय? हवा कुठे पोहोचवायची? हवा सगळ्यांकडेच आहे, पण हवा कुठे पोहोचवायची हे कळलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अपमत होणार नाहीये, कारण सवय आपल्याला त्या हवेला वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची आहे. म्हणून हवा जी आहे ती विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचं तंत्र अवगत करा. आकाशापर्यंत पोहोचवा. एक तर त्या आकाशात पोहोचवा, नाही तर या आकाशात पोहोचवा. जिथं जमल तिथं पोहोचवा. पण सोपं काय? या आकाशात पोहोचवणं. म्हणजे हृदय आकाशात हा वायू पोहोचवणं शक्य आहे आणि सोपं आहे त्या आकाशात पोहोचण्यापेक्षा. ठीक आहे. म्हणून अशा रीतीने आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्या हृदयाकाशापर्यंत जाता येईल आणि आकाशापर्यंत एकदा का गेला किंवा पुढचा प्रवास पण करता येईल. तो पुढचा प्रवास आपण काही विचार केलेला नाही, पण आकाश जसं महाभूत आहे तसं वायू सुद्धा महाभूत हे आपल्याला उपकारक आहे. आकाश किती उपकारक याचा आपण मागील चिंतनात विचार केलेला आहे. आकाश किती उपकारक आहे. काय होतं आकाशाकडे पाहिल्यावर? आकाशाकडे पाहिल्याने काय होतं याचा अभ्यास मी तुम्हाला मागे सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे या वायूकडे पाहिल्याने काय होतं, वायूच्या द्वारे काय होऊ शकतं याचा पण अभ्यास केला. म्हणून वायू किती श्रेष्ठ आहे, या वायूचं आपल्याला काय करायला पाहिजे? पूजन केलं पाहिजे. या आकाशाचं जसं आपल्याला पूजन करायला पाहिजे तसं या वायूचं पूजन करायला पाहिजे. म्हणून आपल्याला या महाभूतांचा काही तोटा नाही. हे महाभूत सुद्धा आपल्याला उपकारक होऊ शकतात. आपण करून घ्यायचे का नाही घ्यायचे हा आपला प्रश्न. तर वायू सुद्धा आपल्याला काय उपकारक आहे. हा वायू म्हणजे प्राण आहे. खरं तर हाच आपला प्राण आहे. त्या प्राणाला शरण राहा. त्याच्याद्वारे आपल्याला त्या आकाशाकडे पोहोचता येईल. आकाशाच्या द्वारे आपल्याला भगवंताकडे पोहोचता येईल. सच्चिदानंद स्वरूप असलेल्या भगवंतापर्यंत पोहोचता येईल. तर अशा रीतीने आपण या दोन महाभूतांचा आतापर्यंत विचार केलाय, आकाश आणि वायू. पुढील वेळेस आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. त्याच्यानंतरचं जे महाभूत आहे ते अग्नी, या महाभूतांचा विचार करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. सुखिया